श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध मंत्रांचा पंचम दशक, समास 9वा. साधक निरूपण. श्रीराम. मागा मुमुक्षाचे लक्षण संकेते केले कथन, आता परिसा सावधान साधक तो कैसा. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात मुमुक्षुची लक्षणे थोडक्यात सांगितली. आता सावध होऊन साधक कसा असतो ते ऐका. अवगुणाचा करूनी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोलिजे मग साधक ऐसा. श्रीराम. ज्याने अवगुणांचा त्याग करून संत संग धरलेला असतो त्याला साधक असे म्हणतात. जो संतांचे शरण गेला, संत जनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. श्रीराम. जो संतांना शरण जातो आणि ज्याला संतांनी आपला म्हणून त्याचे हित करण्याचे आश्वासन दिले असेल त्याला साधक म्हणतात. उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन, या नाव साधक. श्रीराम. ज्याला संतांनी आत्मज्ञानाचा उपदेश केल्याने ज्याचे संसार बंधन तुटलेले असते व जो आत्मज्ञान दृढ होण्याकरिता साधन करतो तो साधक होय. धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी, या नाव साधक. श्रीराम. जो श्रवणाची आवड धरतो, अद्वैत निरूपणात ज्याला गोडी वाटते व त्यावर मनन करून जो गूढ आणि खरा अर्थ बरोबर जाणून घेतो तो साधक जाणावा. होता सारा सार विचार, ऐके होऊनी तत्पर, संदेह छेदूनी दृढोत्तर, आत्मज्ञान पाहे. श्रीराम. संतांच्या समुदायात सारासार विचाराचे विवेचन होत असता जो ते तत्पर होऊन मनपूर्वक श्रवण करतो व संदेह नाहीसे जो दृढ निष्ठेने आत्मज्ञानाकडे वळतो तो साधक होय. नाना संदेह निवृत्ती, व्हावयाधरी सत्संगती, आत्मशास्त्र गुरु प्रचिती, ऐक्यतेसी आणि. श्रीराम. आपल्या मनातील निरनिराळ्या प्रकारच्या संदेहांची निवृत्ती व्हावी, निरसन व्हावे यासाठी जो संतांची संगती धरतो व शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती व आत्मप्रचितीच्या ऐक्याचा अनुभव घेतो तो साधक. देह बुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सदृढ धरी, श्रवण मनन केलेची करी, या नाव साधक. श्रीराम. विवेकाने देहबुद्धीचा त्याग करून जो आत्मबुद्धी सदृढ होण्यासाठी नेहमी श्रवण मनन करीतच राहतो तो साधक जाणावा. विसंचुनी दृश्यभान, दृढ धरी आत्मज्ञान, विचारे राखे समाधान, या नाव साधक. श्रीराम. दृश्याचे भान दुर्लक्षून जो आत्मज्ञान दृढ धरतो आणि विचाराच्या योगाने आपले समाधान टिकवून धरतो त्याला साधक म्हणावे. तोडून द्वैताची उपाधी, अद्वैत वस्तू साधने साधी, लावी ऐक्यतेची समाधी, या नाव साधक. श्रीराम. द्वैताची उपाधी सोडून देऊन जो साधनाने अद्वैत वस्तू म्हणजे जे परब्रह्म स्वरूप त्याची प्राप्ती करून घेतो, स्वस्वरूपानुभावाने जो परमात्म्याशी एकरूप होऊन समाधान पावतो तो साधक होय. आत्मज्ञान जीर्ण जर्जर, त्याचा करी जीर्णोद्धार, विवेके पावे पैल पार, या नाव साधक. श्रीराम. पूर्वी जीर्ण जर्जर झालेल्या आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करतो म्हणजेच ज्या आत्मज्ञानाचे त्याला विस्मरण झाले होते ते जो परत विवेकाने प्राप्त करून घेतो व अशा रीतीने भवसागरातून जो पैलतीरास पोहोचतो त्यास साधक म्हणावे. उत्तमे साधूची लक्षणे, अंगीकारे निरूपणे, बळेची स्वरूपाकार होणे, या नाव साधक. श्रीराम. अध्यात्म निरूपणात श्रवण केलेली उत्तम साधूची लक्षणे जो अंगी बाणवतो व अभ्यासाने जो स्वस्वरूपाशी तदाकार होतो तो साधक होय. असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली, स्वरूप स्थिती बळावली, या नाव साधक. श्रीराम. ज्याने असत्क्रियेचा त्याग केलेला असतो व जो प्रयत्नपूर्वक सत्क्रिया वाढवतो व त्या योगे ज्याची स्वरूप स्थिती अधिकाधिक दृढ होत जाते त्यास साधक म्हणावे. अवगुण त्यागी दिवसेंदिवस, करी उत्तम गुणाचा अभ्यास,
स्वरूपी लावी निज ध्यास या नाव साधक श्रीराम. दिवसेंदिवस जो अवगुणांचा त्याग करून उत्तम गुणांचा अभ्यास करतो व स्वस्वरूपी निजध्यास लावतो तो साधक होय. दृढ निश्चयाचे निबळे दृश्य असताच नाडळे सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक श्रीराम. दृढ निश्चयाच्या बळावर दृश्य विश्वाचे आकर्षण ज्याला औरत नाही आणि जो सदा स्वस्वरूपी ऐक्य पावलेला असतो त्याला साधक म्हणतात. प्रत्यक्ष माया अलक्ष करी अलक्ष वस्तू लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक श्रीराम. प्रत्यक्ष दिसणारी जी मायामय सृष्टी तिच्याकडे जो लक्ष देत नाही आणि प्रत्यक्ष डोळ्यांना न दिसणारे जे स्वस्वरूप ते जो अंतर्यामी एकाग्र होऊन पाहतो त्यास साधक म्हणून जाणावे. जे या जनासी चोरले मनास नवचे अनुमानले तेची जेणे दृढ केले या नाव साधक श्रीराम. जे लोकांना अज्ञात असते मनाने ज्याचे अनुमानही करता येत नाही तेच स्वरूप जो आपल्या अंतरात दृढ धरून ठेवतो तो साधक होय. जे बोलतांची वाचा धरी जे पाहतांची अंध करी ते साधी नाना परी या नाव साधक श्रीराम. ज्याचे वर्णन करू लागल्यास वाचा कुंठित होते जे स्वरूप डोळ्यांना दिसू शकत नाही त्याची नाना प्रयत्नाने जो प्राप्ती करून घेतो त्यास साधक म्हणावे. जे साधू जाता साधवेना जे लक्षू जाता लक्षवेना तेची अनुभवे आणि मना या नाव साधक श्रीराम. जे आत्मस्वरूप अनुभवास यावे म्हणून अनेक लोक प्रयत्न करतात पण ते साध्य करू शकत नाहीत व जे पाहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी जे दिसू शकत नाही त्याचा साधनाच्या बळावर जो प्रत्यक्ष अनुभव घेतो त्यास साधक म्हणावे. जेथे मनची मावळे जेथे तर्कची पांगुळे तेची अनुभवा आणि बळे या नाव साधक श्रीराम. ज्या स्वस्वरूपापर्यंत मन पोहोचू शकत नाही जेथे तर्कही पोहोचू शकत नाही त्याचा अभ्यासाच्या बळाने जो साक्षात अनुभव घेतो त्यास साधक म्हणावे. स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागवेगे तेची वस्तू होये अंगे या नाव साधक श्रीराम. स्वानुभवाच्या योगे आत्मवस्तूची ज्याने त्वरित प्राप्ती करून घेतलेली असते एवढेच नव्हे तर जो स्वतः ती वस्तूच होतो तो साधक होय. अनुभवाची अंगे जाणे योगियांचे खुणे बाणे काही जन होन असणे या नाव साधक श्रीराम. जो अनुभवाची सर्व अंगे जाणतो योग्यांच्या खुणा ज्याच्या अंगी बाणलेल्या असतात आणि मी पण विरहित सहजतेने देह प्रारब्धाचा क्षय होईपर्यंत असणे ज्यास सहज साध्य असते तो साधक म्हणून ओळखावा. परती सारून उपाधी असाध्य वस्तू साधने साधी स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक श्रीराम. विद्या अविद्या उपाधींना बाजूला सारून जो साधनाने इंद्रिय गोचर नसल्याने असाध्य भासणारी आत्मवस्तू प्राप्त करून घेतो आणि स्वस्वरूपी ज्याने दृढ बुद्धी केलेली असते तो साधक होय. देवा भक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ साध्यची होये तत्काळ या नाव साधक श्रीराम. देव कोण भक्त कोण यांचे मूळ जो पूर्णपणे शोधून पाहतो आणि त्या दोहोंचे मूळ जी परब्रह्म वस्तू त्या साध्याशी एकरूप होऊन जो तत्काळ साध्यच होतो त्याला साधक म्हणतात. विवेक बळे गुप्त झाला आपे आप मावळला दिसतो परी देखिला नाहीच कोणी श्रीराम. विवेकाच्या बळाने ज्याचा मीपणा नाहीसा होऊ लागतो आणि शेवटी ज्याचा मीपणा पूर्णपणे नाहीसाच होतो तो देहाने दिसत असला तरी त्याचे खरे स्वरूप कोणालाच दिसत नाही. मी पण मागे सांडिले स्वये आपणास धुंडिले तुर्येसही ओलांडिले या नाव साधक श्रीराम. मीपणा पूर्वीच ज्याने सोडून दिलेला असतो ज्याने स्वतःचा शोध घेतलेला असतो आणि ज्याने तुर्येलाही ओलांडलेले असते म्हणजे साक्षीत्वाची जाणीवही ज्याची उरत नाही तो साधक होय. पुढे उन्मनीचा सेवटी
आपली आपण अखंड भेटी, अखंड अनुभवी ज्याची दृष्टी, या नाव साधक श्रीराम. पुढे पूर्ण मनोलय झाल्यावर आपल्याला स्वस्वरूपानुभव आला की आपली आपल्यालाच अखंड भेट होते. अशी अखंड स्वरूप स्थिती ज्याची टिकून राहते त्यास साधक म्हणावे. द्वैताचा तटका तोडिला, भासाचा भास मोडिला, देही असोनी विदेह झाला, या नाव साधक श्रीराम. ज्याने द्वैताचा संबंध कायमचा तोडून टाकलेला असतो, अज्ञानामुळे भासणारा विश्वाचा भास ज्याने नष्ट केलेला असतो आणि जो देहात असून विदेही असतो त्यास साधक म्हणतात. जयास अखंड स्वरूप स्थिती, नाही देहाची अहंकृती, सकळ संदेह निवृत्ती, या नाव साधक श्रीराम. ज्याची स्वरूप स्थिती अखंड असते, देहाहंकार ज्याचा नष्ट झालेला असतो आणि ज्याचे सर्व संदेह नष्ट झालेले असतात त्यास साधक म्हणावे. पंचभूतांचा विस्तार, जयासी वाटे स्वप्नाकार, निर्गुणी जयाचा निर्धार, या नाव साधक श्रीराम. हा पंचमहाभूतांचा विस्तार ज्याला स्वप्नाकार वाटतो तो साधक असे जाणावे. आणि निर्गुण आत्मस्वरूपाविषयी स्वानुभवामुळे ज्याचा ठाम निर्धार झालेला असतो तो साधक असे जाणावे. जय जय रघुवीर समर्थ. या समासातील उर्वरित ओव्या पुढील भागात ऐकू.